लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 23 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागात मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे बरं का. आता या पार्थ आणि नंदिनीचं लग्न अगदी ऑफिशियली ठरलंय, पण सुरुवातीपासून पहा नेमकं काय झालंय. आता नंदिनी आरोहीचा हात ओढत बेडरूम मध्ये आणते आणि दार लावून घेते. आरोही म्हणते, काय झालं ताई? नंदिनी म्हणते, तुझ्या जोशी मॅडमचा फोन आला होता मला. तू आणि आपल्या काव्याने काय पराक्रम केला ग? काय केलंय काय तुम्ही दोघींनी? नंदिनी काव्याच्या समोर येते आणि म्हणते, काय ग काव्या, ती लहान आहे पण तुला कळत नाही का? मारामारी हे सगळ्यावरचं सोल्युशन नाहीये. काव्या म्हणते, अगं ताई, अन्याय सहन करणं हे पण सोल्युशन नाहीये ना. नंदिनी म्हणते, सहन करा असं कोणी सांगितलंय तुम्हाला? रीतसर त्याची कंप्लेंट करायची होती ना, प्रिन्सिपलला जाऊन भेटायचं होतं. मग आता ही काव्या म्हणते, तोपर्यंत त्याने आरूची गाडी दोन्ही बाजूने फोडून चपटी केली असती अगं ताई. मग नंदिनी म्हणते, व्हेरी गुड हा काव्या, UPSC ची परीक्षा देतेस आणि असं बोलतेस का तू? अगं हे सगळं तुझ्याकडनं अपेक्षित नाहीये. UPSC ची स्टुडंट आहेस ना तू, तुला सगळे कायदे रूल माहितीये. कायदा हातात घेऊ नका असं का म्हणतात का? त्याने हिची गाडी फोडली, मग आता तुम्ही भडकणार, मग पुन्हा तुम्ही त्याच्या 2 गाड्या फोडणार, मग पुन्हा तो तुमची गाडी फोडणार. हे असंच चालू ठेवायचंय का काव्या? अगं ए आरोही, हे बघ मी काय म्हणते, झालं ते झालं. आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जा आणि त्या मुलाची माफी माग. आता नंदिनी आरोहीला माफी मागायला सांगते. आता आरोही म्हणते, अगं ताई, त्याची आणि माफी? मग नंदिनी म्हणते, हे बघ आरोही, मला कळतंय चुकीला शिक्षा नसते, चूक त्याचीच आहे. म्हणून आता पुन्हा एकदा आपण चूक करायची का? तू जाणार आहेस का कॉलेजमध्ये, का मी जाऊ माफी मागायला? आरोही म्हणते, आता तू मला एवढी ब्लॅकमेल करतेस, मागावंच लागेल मला माफी. नंदिनी म्हणते, काही गरज नाहीये आरोही, जबरदस्ती नको करूस. तुला माझं म्हणणं पटत असेल तर ठीक आहे, नाहीतर मी जाते आणि मागते त्याची माफी. मग आरोही म्हणते, अगं ताई, असं काय करतेस? आता इकडे काव्याला टेन्शन आलेलं असतं. मग नंदिनी आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, आरू, अगं बेटा, शांतपणे विचार कर आणि ठरव तुला काय करायचं ते. आणि मी जे बोलते ना ते तुला कळेल काय बोलते मी. तोंड देखलं माफी नको मागूस, मनापासून माफी माग त्याची. जा आता. काय आहे ना प्रेक्षकांनो, ह्यालाच जनरेशन गॅप असं म्हणतात. म्हणजे बघा, आपल्या काव्याला वाटते टिट फॉर टॅट वागावं आणि नंदिनीला वाटते प्रत्येक वेळेला आरेला कार्य करून होत नसतं. आणि आरुषी आता या दोघींच्या निर्णयामध्ये फसलीये बिचारी. पण आता जे काही आरोहीच्या बाबतीत पुढे घडलंय त्यावरनं मला तरी काव्याचा डिसिजन योग्य होता असंच वाटतंय. आता ही आरोही तिची बॅग घेते तेव्हा नंदिनी तिला म्हणते, टेन्शन नको घेऊस, जा आणि माफी माग. मग आरोही म्हणते, पण आई बाबा? नंदिनी म्हणते, आता नाही सांगणार मी आई बाबांना, पण पुढच्या वेळेला नाही मी ऐकणार. जा, लवकर जा आता. आरोही गेली आता कॉलेजला. मग आता ही नंदिनी काव्याकडे येते आणि म्हणते, अगं बाई, आमच्या कलेक्टर मॅडम रुसल्या वाटतं, सॉरी मी जरा बोलले. काव्या म्हणते, जरा? ताई, जरा जास्त बोललीयस तू. मग लगेच नंदिनी म्हणते, अरे देवा, जीविकाचा फोन आला वाटतं. आता लगेच ही काव्या पटकन फोन घेते तिचा. मग नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, अरे गंमत केली एका मुलीची. आणि काव्या पुन्हा एकदा तिच्या ताईला अशी बिलगते. या दोघींमध्ये किती बॉन्डिंग आहे ना प्रेक्षकांनो, हे आपल्याला सारखं सारखं दिसतच आहे. मस्त दाखवताय ते सिरियल. सुरुवात तर धमाकेदार आहे. आता इकडे बघा, या पार्थच्या घरी त्याचे आई वडील पार्थच्या लग्नाची चर्चा करायला सुरुवात करतात. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय या पार्थच्या आई त्यांच्या म्हणजे नवऱ्यासाठी चहा आणतात तेव्हा ते फोटो बघत असतात. आता ते विचारतात, एवढं काय बिझी आहात मोबाईलमध्ये? ते म्हणतात की अगं काही नाही, कालच्या पार्टीचे फोटो बघतोय. बघ ना किती छान फोटो झाले. ए मालिनी, हे बघ ना, आपल्या पार्थला शोभून दिसेल ना ग ही. मग आता त्या म्हणतात, हो, एखाद्या कपलकडे पाहिलं तरी लक्षात येतं हो, किती टक्के मेड फॉर इच अदर आहेत हे. मग आता पार्थचे वडील म्हणतात, कोणी 40%, कोणी 60%, कोणीतरी काठावर पास असतं ग 35%. पण आपण तर एका नजरेत ओळखू शकतो. नाही, आपण मुरलोय ना आता संसारामध्ये. मालिनी म्हणतात, हो खरंय तुमचं. आता पार्थचे वडील म्हणतात, आपण किती टक्के असू ग? आता मालिनी ते म्हणतात, आपलं काय आहे आता मुलांचा विचार करा जरा. अहो, मी काय म्हणते, आपल्या दोघांनाही ही मुलगी खूप आवडली आहे. आता आपण जरा लवकर पाऊल उचलूयात, कारण आता आपल्या वयाची मंडळी होती बरं का पार्टीमध्ये. आपल्या आधी दुसरं कोणी लग्नाची मागणी घातली तर
पार्थचे वडील म्हणतात तुझं बरोबर आहे मालिनी. आता हे नंदिनी बद्दल बोलतायत प्रेक्षकांनो, हे त्यांनी पुढच्या सीन मध्ये दाखवलंय. पण आता तत्पूर्वी त्यांनी रम्याचा सीन दाखवलाय. आता त्यांच्या घरामध्ये एवढी ही आत्याची पोरगी अनमॅरिड बसलेली आहे, पण तरी ते दुसऱ्या मुलीचा विचार करताय. म्हणजे जनरली असं बऱ्याच ठिकाणी होतं ना, आत्याची मुलगी किंवा मामाची मुलगी करतात, तसं काहीतरी असं मला वाटलं. तर असो, आता ही रम्या त्या पार्थसाठी कोशावर करतीये, काहीतरी असं पेंटिंग करतीये त्या ह्याच्यावर, आणि मनातल्या मनात बोलते की पार्थ तू मला होकार दिलास, मला खूप भीती वाटत होती रे, पण आता नाही. लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करत होते रे मी, आता ते स्वप्न खरं होणार आहे. आपल्या नवीन नात्याचं हे पहिलं गिफ्ट मी तुला माझ्या हाताने बनवून देणार आहे पार्थ. रम्या तिच्या भावी संसाराच्या स्वप्नामध्ये रमली आहे. आता ती विचार करते हे तुझ्याजवळ नेहमीच असेल आणि तुला माझ्या प्रेमाची ऊब देत राहील. काय बरं बनवत असेल ही रम्या प्रेक्षकांनो, जरा प्रश्नच पडलाय मला. आता पुन्हा एकदा मी म्हटलं ना यांचा सीन पुढे कंटिन्यू दाखवतील, तर आता पार्थचे वडील म्हणतात ए मालिनी, मला काय वाटतंय आपण एकदा पार्थशी बोलूयात का आधी. मग मालिनी ते म्हणतात पार्थ काही तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. पार्थचं तुम्हाला माहितीये ना, मुलींच्या बाबतीत अगदी लाजाळूचं पान आहे आपला पार्थ, आपल्या जीवासारखा नाहीये हो तो. मग आता ते पार्थचे वडील म्हणतात हो बाबा, आपल्या जीवाच्या बाबतीत तसदी घ्यायची गरजच नाहीये आपल्याला. नाही, आपला पार्थ काही माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये. तुला सांगतो मालिनी, या सगळ्याचं क्रेडिट तुझ्या संस्काराचं आहे बरं का. मालिनी ते म्हणतात माझं जाऊ द्या, पण तुम्ही म्हणताय तसं आपण पार्थशी एकदा बोलूयात. पार्थचे वडील म्हणतात नाही म्हणजे आपण नंदिनीचं मत पण जाणून घ्यायला हवं ना. आजकालची मुलं त्यांना काय हवंय ना ते सगळं क्लिअर करतात बघ, त्यांचं समोरासमोर असतं सगळं. मग मालिनी ते म्हणतात बरोबर आहे तुमचं, आधी पार्थशी बोलू, मग धनंजय भाऊजीशी बोलून घेऊ. मग आता पार्थचे वडील म्हणतात येस डन मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. आणि आता हा सीन त्यांनी संपवलाय. आता पुन्हा एकदा जीवा आणि काव्याचा रोमॅन्टिक सीन त्यांनी दाखवलाय. काव्या तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला अशी तोंडाला बांधून तिथे बसली आहे. जीवा येतो आणि म्हणतो इथे तुम्ही एका कलेक्टर मॅडमला पाहिलंय का. नाही म्हणजे त्यांना कलेक्टर व्हायचंय, त्यांचं नाव न काव्या मोहिते असं आहे, तुम्ही पाहिलं का हो त्यांना. आता काव्या तिच्या तोंडावरचं स्कार्फ काढते आणि जीवाला टपली मारायसाठी म्हणून त्याच्या मागे लागते. थोडंसं गंमत केलीये जीवाने असं म्हणायला हरकत नाहीये. जीवा म्हणतो अरे 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 काव्या चिडू नकोस यार. जीवा म्हणतो अरे यार थांब, का उशीर झालाय ते तरी विचार ना. काव्या आता दमून जाते जीवाला मारून मारून आणि म्हणते अजून मारू का तुला. मग जीवा म्हणतो अरे काय यार काव्या, गंमत केली ना, किती गोड दिसतेस ग तू, असं वाटतंय की तुला उचलून पळून न्यावं, जायचं का पळून. काव्या म्हणते तुला काही दुसरं सुचत नाही का रे. जीवा हसतच म्हणतो नाही गो, सुचूच शकत नाही मला दुसरं काही, दिवस रात्र ना फक्त तूच दिसत असतेस मला, दिन रात बस आपके सपने होते हैं मॅडम. मग काव्या म्हणते होय काय, म्हणूनच लेट होतोस ना तू, हे चांगलंय. आधी चुका करायच्या आणि मग त्या स्वतःच्या स्वतः कव्हर अप करून घ्यायच्या. नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारतोस तू जीवा, बाकी तुला काही येत नाही. तू बघच आता, मी लेट येणार आणि तुला कळेल मग कसं होतं ते. जीवा म्हणतो आणि समजा मी एखादा दिवस आलोच नाही तर. काव्या घाबरून आता त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि तो हात बऱ्याच सेकंद त्यांनी दाखवलाय. जीवा आणि काव्या एकमेकांकडे बऱ्याच वेळ बघतात, असं एकदम घाबरल्यासारखी होते ती आणि म्हणते असं नको बोलूस जीवा. बाय द वे तुझ्या भावाशी बोललास का. जीवा म्हणतो अरे यार आय एम सो सॉरी, मी विसरलो. काव्या म्हणते काय रे जीवा, नेहमी असं करतोस तू, तुझं लक्ष नसतं का माझ्याकडे. नसतंच तुझं लक्ष, मला तर वाटतंय की मीच जाऊन त्या मुलाला परत मांडलं पाहिजे. जीवा म्हणतो अगं वेळ लागलाय का तुला, किती मारामाऱ्या करशील, मारलेस ना तू एकदा त्याला. तू मला त्या मुलाच्या डिटेल्स दे, मी माझ्या भावाला सांगतो, म्हणजे माझा भाऊ बघून घेईल. काव्या म्हणते काय डिटेल्स देऊ, लास्ट इयरला आहे, अशी फॅन्सी बाईक आहे बघ त्याच्याकडे, असा जरा उर्मटच दिसतो तो, असं म्हणून काव्या त्याच्याच भावाचे डिटेल त्याला देतीये. पण हे अजून जीवाला कुठे कळतंय. आता बघा प्रेक्षकांनो, काव्या आणि जीवाचा सीन इथे संपवत त्यांनी आता इथे आरुषीचा आणि युगंधरचा सीन दाखवलाय. युगंधर त्याच्या मित्राशी रोडवर गप्पा मारत बसलाय आणि खाली बराच चिखल तयार केलेला आहे त्यांनी. आय मीन टू से खाली चिखल ऑलरेडी दिसतोय तेवढ्याच जागेमध्ये. आता ती आरुषी येते आणि म्हणते मला तुझ्याशी बोलायचंय. युगंधर तिच्याकडे नुसता बघतो आणि तिला असं स्टेअर करतो आणि काहीच बोलत नाही. पण आता त्याला तिच्या बहिणीने मारलेली म्हणजे कानशिलात जे लगावलं होतं ते दृश्य आठवतं. आता आरुषी जरा हिम्मत करून म्हणते मला तुझ्याशी बोलायचंय. मग युगंधर म्हणतो पण मला नाही ना बोलायचंय तुझ्याशी, जा इथून.
आरोही म्हणते, "मी तुला सॉरी म्हणायला आली आहे." युगंधर तिच्याकडे बघतो आणि ते मित्र पण बघतात युगंधरचे तिच्याकडे. मग आता ही आरोही म्हणते, "काल जे काही घडलं त्यासाठी मी तुझी माफी मागायला आले आहे." युगंधर आता खूप ॲटिट्यूड देतो. त्याचं हेल्मेट घालतो. आरुषी त्याला म्हणते, की "हे बघ, गोष्टी एवढ्या टोकाला जायला नव्हत्या पाहिजे होत्या, पण काय आहे ना, चूक तुझी होती." आता या युगंधरने त्याच्या गाडीला स्टार्ट केलंय आणि आता ते एक्सिलेटर आहे ना, ते मुद्दाम जोरजोरात वाढवत असतो आणि त्याचा एक हात ब्रेकवर असतो आणि मुद्दाम आरुषीचं सॉरी त्याला त्याला ऐकूच येणार नाही असा इतका मोठा आवाज तो त्याच्या गाडीचा करत असतो. आरुषी मोठ्याने म्हणत असते, "तुला ऐकू येतंय का मी काय बोलतेय? हे बघ, आय एम जेन्युइनली सॉरी. काव्याताई तुझ्याशी जे वागली आहे त्यासाठी सॉरी. अरे तुला ऐकू येतं का काय बोलते मी ते?" आता युगंधर अतिशय उद्धटपणे तिथून असा निघून जातो आणि जाताना काव्याच्या तोंडावर चिखल मारून जातो. आता बघितलं का प्रेक्षकांनो, मी का म्हणलं होतं की काव्याचा डिसिजन योग्य होता म्हणून. आरुषीचा असा संताप संताप झालाय. सगळ्या कॉलेज समोर तिच्या तोंडावर चिखल उडालाय. आता इकडे काव्या जीवाला सांगत असते की माझ्या बहिणीच्या गाडीची वाट लावली त्या पोराने. तिची गाडी गॅरेजला टाकून आले मी. जाऊ दे, तुला काही वाटतच नाही, मी निघाले हा आता. जीवा म्हणतो, "अगं असं काय करतेस, थांब ना यार जरा, एक सेकंड." आता ही काव्या म्हणते, "तुला काहीच वाटत नाही जीवा." जीवा म्हणतो, "थांब ना ग, थोड्या वेळ गप्पा मारूया ना." काव्या म्हणते, "मला अभ्यास करायचा आहे घरी जाऊन." आता जीवा तिचा हात धरतो आणि म्हणतो, "थांब ना प्लीज." आता काव्या त्याच्याकडे रागाने बघते, कारण तो तिचा हात धरतो म्हणून. म्हणजे जीवाने हात धरलाय म्हणून काव्या त्याच्याकडे रागाने बघायला लागते. जीवाच्या ते लक्षात येतं आणि तो म्हणतो, "हे असं असतं तुझं, तू नेहमी अशीच करतेस. तू न माझ्याकडे प्रत्येक वेळेला असं रागानेच बघतेस, अर्धा वेळ माझ्याशी भांडतच असते. हे असंच करतेस तू. इतकी धडपड करून कशाला ग भेटतेस मग मला काव्या? अशी भेटल्यावर हात जरी धरला ना मी तुझा, तर रूल बुक दाखवतेस. अर्धा वेळ भांडतेस, कशाला भेटतेस मग? जा, मी नाही बोलत तुझ्याशी." असं म्हणून जीवा रुसलाय. आता काव्या त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, "अरे मला दिवसभरातनं एकदा तरी तुला बघायचं असतं ना, म्हणून मी तुला भेटते." असं म्हटल्यावर जीवा तिच्याकडे बघतो आणि त्याला जे अपेक्षित आहे ते उत्तर मिळतं. आता जीवा म्हणतो, "खरंच? आणि?" आता काव्या म्हणते, "आणि आणि काय असणार आहे? ए जीवा, तू न अक्षरशः इडियट आहेस हा, जन्मजेय." आता छान म्हणते हा ती त्याचं नाव आणि म्हणते, "म्हणून तर तुम्हाला आवडतोस." असं म्हटल्यावर जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. काय ते या दोघांची लव्ह स्टोरी खूप छान वाटते हा प्रेक्षकांनो या मालिकेत बघायला आणि ऐकायला. आपल्याला अप्पूचं म्हणजे काव्याचं एक वेगळंच रूप बघायला मिळतंय. अशी सेन्सिबल आणि मॅच्युअर्ड मुलगी वाटते नाही का काव्या असं बोलून लाजून तिथून निघून जाते आणि आता जन्मजय विचार करतो, काय ही मुलगी अशी कशी आहे, आणि हसतो त्याच्याच मनाशी. आता इकडे पुन्हा त्यांनी पार्थ आणि रम्याचा सीन दाखवलाय. प्रेक्षकांनो, तुम्हाला माझ्या आवाजात ही मालिका एन्जॉय करायला आवडते ना, मग प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आणि आवर्जून चॅनल देखील सबस्क्राईब करा. म्हणजे ऍटलिस्ट या चॅनलवर तरी माझे 1,00,000 सबस्क्रायबर्स की पूर्ण होतील अशी मी अपेक्षा करते. असो, तर आता पार्थ त्याचं काम करत असताना ही रम्या त्याला कॉफी देते आणि पार्थ ती कॉफी खूप एन्जॉय करतो. म्हणजे त्याला या रम्याच्या हातची कॉफी फार आवडते असं त्यांनी दाखवलंय. पार्थ म्हणतो, "हे थँक्यू रम्या, थँक्यू पार्टनर अल्सो." "अगं रम्या, मला या कॉफीची खूप गरज होती. तू कसं काय ओळखतेस ग माझ्या मनातलं?" रम्या नुसती लाजत असते त्या पार्थकडे बघून. आता हा पार्थ म्हणतो, "काय ग रम्या, 10-1 वर्ष झाले असतील ना, माझी वाली परफेक्ट कॉफी तूच बनवतेस नेहमी. नाही, बाकी घरात कोणालाच जमत नाही ते." रम्या म्हणते, "ती माझी सिक्रेट रेसिपी आहे, फक्त तुझ्यासाठी आहे." पार्थ म्हणतो, आता रम्या म्हणते, "तुला कुठे माहिती आहे?" आता पार्थ म्हणतो, "हां, तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण खरं सांगू का तुला रम्या, या कॉफीची जी काही चव आहे ना, त्यात जरा जरी बदल झाला ना तर मला आवडतच नाही बघ. इतकी सवय झाली आहे ना मला तुझ्या कॉफीची. खरंच काय ट्रिक वापरतेस ग तू ही कॉफी करायला?" आता रम्या म्हणते, "त्याच्यात लॉट्स ऑफ इमोशन्स आहेत म्हणून ती कॉफी खूप स्पेशल होते." मग आता हा पार्थ ते काहीतरी वेगळ्या अर्थाने घेतो आणि म्हणतो, "बरोबर बोलतेस ग तू रम्या. माझी आई ना हेच सांगते की आम्ही बायका स्वयंपाक करताना खूप सारं प्रेम टाकतो म्हणून हे जेवण टेस्टी." बाय द वे रम्या, एक सांगू का तुला, या स्पेशल कॉफीसाठी तुला काय हवंय सांग बरं मला. अगं खरंच मनापासून बोलतोय, सांग ना तुला काय हवंय. रम्या म्हणते, "अरे काहीतरीच काय पार्थ, अरे असं काही नकोय मला, पण ह्या स्पेशल कॉफीसाठी तुला काय मागू मी?" आता हा पार्थ म्हणतो, "अगं नाही, खरंच सांगतोय मी, तू डिझर्व करतेस.
काय हवंय ते सांग. मग रम्या म्हणते, अरे तू बरंच काही दिलंयस आतापर्यंत, त्यापेक्षा अधिक काही नको, मलाच तुला काहीतरी द्यायचंय. आता पार्थ म्हणतो, मला काय द्यायचंय तुला? आता रम्याने ते लाल रंगाचं जे काही बनवलंय ना त्या पार्थसाठी ते त्याच्या पुढे केलंय. आता तेवढ्यात या पार्थला फोन येतो आणि तो फोनवर बिझी होतो आणि खूप वेळ बिझी होतो. त्यामुळे रम्याच्या हातात जे गिफ्ट आहे ते तिच्याच हातात राहिलंय आणि रम्या खूप वेळ वाट बघते. पार्थचं बोलणं आता संपेल मग संपेल, पण तो बोलतोय आणि बोलतोच आहे फोनवर. मग रम्या विचार करते, इथेच त्याच्या समोर ठेवून द्यावं गिफ्ट, म्हणजे त्याला कळेल तरी हे गिफ्ट मी आणलंय त्याच्यासाठी. असा विचार करून रम्या तिथेच समोर ते गिफ्ट ठेवून देते. ऍक्च्युली ती मध्ये मध्ये त्याच्याशी बोलायचा प्रयत्न सुद्धा करते बरं का, पण पार्थ तिला हाताने असं थांबवतो की मी जरा बिझी, आपण नंतर बोलू. आणि मग रम्या ते गिफ्ट तिथे ठेवते आणि तिचा चेहरा उतरतो, पण ती तिथून अशी उदास होऊन निघून जाते, कारण ते गिफ्ट तिला देताच आलेलं नाहीये ना या पार्थला, म्हणून. हा सीन त्यांनी खूप वेळ रंगवलाय हो. असो, पण आता ही नंदिनी फोनवर बोलत असते आणि आता ती फोनवर बोलता बोलता अशी खाली आली आहे आणि आल्या आल्या तिने आरुषीला पाहिलंय. आरुषी अशी अवतारात पाहते ती आणि खूप घाबरून जाते आणि तिचा चालू असलेला फोन कट करते आणि म्हणते, बापरे, अरे आरुषी, अगं हे काय झालंय सगळं? आरुषी म्हणते, ताई हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझं ऐकून मी त्या मुलाला सॉरी म्हणायला गेले आणि तो नालायक मुलगा त्याची बाईक रेस करत होता जोरजोरात. ताई माझी किती चिडचिड होत होती तुला सांगू का, तरी सुद्धा मी शांतपणे सॉरी म्हणले त्याला. त्याने मला काहीही उत्तर दिलं नाही आणि माझ्या अंगावर चिखल उडवून सरळ निघून गेला तो. ए ताई, या अशा लोकांशी ना कायद्या बिद्याने वागण्यात काही पॉइंट नसतो आणि या लोकांना ना फक्त फटक्यांची भाषा कळते, यांना सरळ बोललेलं समजतच नाही. आता नंदिनी म्हणते, अगं पण असं कसं आरुषी, समोरून माफी मागणाऱ्याशी असं कोणी वागू शकतं का? अगं एवढं कोणी भावनाशून्य असू शकतं का आरोही? आरुषी म्हणते, अगं ताई, तू तुझ्या समाजसेवेच्या दुनियेत असते ना, त्यामुळे तुला माहिती नाहीये बाहेरच्या जगात किती वाईट लोक असतात ते. आता नंदिनी म्हणते, मला सांग, तू रागारागामध्ये तू उपकार केल्यासारखी माफी मागितलीस का त्याच्याशी? मग आता आरोही जरा चिडतेच आणि म्हणते, ताई आर यू सिरियस? इतकं सगळं होऊन सुद्धा तू त्याची बाजू घेतेस? अगं त्याने माझा किती इन्सल्ट केलाय, तुला कळत का नाहीये ग? अगं मी तुझी सख्खी बहीण आहे ना, तू अशी कशी त्याची साईड घेऊ शकते ग? नंदिनी तिला समजवत म्हणते, अगं बेटा, तुझी मोठी बहीण म्हणूनच मी तुझा प्रॉब्लेम सोडवते ना. तुला मी माफी मागायला लावली कारण मला असं वाटलं अशाने तो सुधारेल, उलट तो. आरुषी म्हणते, अगं ताई, अशी मुलं सुधारत वगैरे नाही ग. अगं मला तर वाटतंय आत्ता जाऊन त्याच्या तोंडाला चिखल फासून यावा. आता नंदिनी म्हणते, नाही हा आरुषी, तुझा अंघोळ कर आणि कपडे बदल, शांत हो. तुझा प्रॉब्लेम मी माझ्या पद्धतीने सोडवेल, आता तू टेन्शन नको घेऊस. आरुषी म्हणते, बरं ठीक आहे. आता नंदिनी तिला पुन्हा म्हणते, काळजी नको करूस हा आरुषी, डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. आरुषीला आता जरा रागच आलाय. आता नंदिनी निघून जाते, पण आरुषी ठरवते, ताई तुला जे करायचं ना ते तू कर, पण मी या युगंधरला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. बापरे, आरुषी तर आता हट्टालाच पेटली आहे की युगंधरला ती सोडणार नाही म्हणून. आता सगळ्यात लास्ट सीन तुम्ही बघत आहात आजच्या मालिकेतला. आता हा पार्थ काहीतरी ऑफिशियल गप्पा मारतोय त्याच्या वडिलांशी, की बाबा तुम्ही ते वर्मांना ओळखता का? मग त्याचे बाबा म्हणतात, अरे हा ते आपले जुने क्लायंट आहेत ना. मग पार्थ म्हणतो, अहो त्यांना ना एक डिझाईन करून हवंय त्यांच्या घरासाठी, नवीन घर बांधतायत ते. मग त्याचे वडील म्हणतात, काय युरोपमध्ये का रे? ते तर युरोपमध्ये असतात ना हल्ली. पार्थ म्हणतो, नाही त्यांना इथेच घर हवंय बांधून. अहो बाबा, त्यांच्या मुलाला गिफ्ट द्यायचंय त्यांना घर त्याच्या लग्नामध्ये. आता त्याची आई म्हणते, पार्थ अरे तुला घराचा लुक कसा आवडतो तेही आम्हाला सांगून ठेव हा बाबा, नाही म्हणजे आपल्या नाशिकचं घर तुला हवं तसं करूया आणि तुझ्याच लग्नात तुला गिफ्ट देऊया. काय म्हणता अहो? आता लगेच हे पार्थचे वडील म्हणतात, हो अरे म्हणजे काय, बरोबर बोलते तुझी आई. पार्थ म्हणतो, माझ्या लग्नाचं काय आलं आता आई बाबा, नाही बरं, मी काही इतक्यात लग्न नाही करणार हा. आता मालिनी ताई म्हणतात, अरे बाबा आम्हाला करायचंय हा तुझं लग्न, तू काही लव्ह मॅरेज करणार नाहीये, मुलींपासून तू आधीच 4 हात लांब राहतोस. त्यामुळे आता लगेच या मालिनी ताई म्हणतात, अरे बाबा तू न आमचं सगळ्यात शहाणं बाळ आहेस, समजूतदार जबाबदार, मग आम्हाला सून सुद्धा तशीच हवी ना. मग आता पार्थ म्हणतो, अगं आई पण मला नाही ग लग्न करायचंय. मग लगेच मालिनी ताई म्हणतात, अरे बापरे, नंदिनीशी पण लग्न
लग्न नाही करायचं का मग? अचानक नंदिनी नावाचा बॉम्ब टाकल्यावर या पार्थला नंदिनी आठवायला लागली आणि तो नंदिनीच्या चेहरा आठवून असा गालातल्या गालात हसतोय आणि हा भाग त्यांनी इथेच समाप्त केलाय. आता प्रेक्षकांनो, यांचं ठरलं बरं का, म्हणजे ठिकाण आलंय, सगळं काही जमलंय, स्थळ अगदी पसंत पडलंय आधीच. आता यांचं लग्न ठरलंय, म्हणजे पार्थ आणि नंदिनीचं. पार्थ नंदिनीच्या चेहरा आठवून असं गालात हसतोय, हे त्यांनी लास्ट सीनला दाखवलंय. हा भाग संपवलाय. अरे थांबा, पुढच्या भागात काय होणार आहे ते ऐकून जा. आता पार्थ आणि नंदिनी दोघेही जण बाहेर भेटलेत. नंदिनी म्हणते, तुम्ही मला अर्जंट बोलवलं, काय झालं? पार्थ म्हणतो, परवाच्या पार्टीनंतर म्हणजे स्पेशल बदल घडलेत बरं का काहीतरी, तुम्हाला जाणवले का? आता तेवढ्यात नंदिनीला तिच्या आईचा फोन येतो. तिची आई तिला म्हणते, नंदिनी तू जशी असेल तशी पटकन घरी. नंदिनी म्हणते, अरे आज काही माझं खरं नाहीये, आज सगळेजण मला अर्जंट बोलवत आहेत आणि काय झालं ते सांगत पण नाहीये, तुम्ही तरी सांगा काय झालंय. पार्थ म्हणतो, नाही तुम्ही घरी जा ना, कळेल तुम्हाला. आता नंदिनी तडक घरी चालली येते तेव्हा तिचे वडील म्हणतात, विक्रमचा मुलगा पार्थ यांच्याविषयी तुझं काय मत आहे? नंदिनी म्हणते, असं का विचारताय तुम्ही? मग तिचे वडील म्हणतात, पार्थचं ठिकाण आलंय तुझ्यासाठी, स्थळ आलंय. नंदिनीने लगेच होकार दिलाय त्या स्थळाला आणि सगळे खुश आहेत. आणि सगळ्यात जास्ती खुश आपली काव्या आहे. ती विचार करते, अरे वा, माझी ताई आणि मी एकाच घरात, मी सुद्धा माझ्या जीवासाठी त्याच घरात जाणार आहे. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? कहाणी में बहुत बड़ा ट्विस्ट आने वाला है. कोणाचं लग्न कोणाशी होणार हे सगळं गुलदस्त्यात आहे बरं का प्रेक्षकांनो. पण आता ही गोष्ट बघायला आपल्या सगळ्यांनाच खूप इंटरेस्ट येणार आहे. काय म्हणता, कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी. आणि भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.